जळगाव जिल्ह्यातील अजून एक गॅस एजन्सी ती भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरामागील वर्षा गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या नियमात दर व्यतिरिक्त मेंटेटरी इन्फेक्शन कॅश मेमोच्या नावाखाली प्रत्येकी 236 रुपये अतिरिक्त आकारले जात असलेल्या आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गॅस एजन्सीचे धारकांनी यात अडचणीत मोठ्या प्रमाणात 2 नंबरमध्ये पैसे कमवत आहे, म्हणून जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक गॅस एजन्सीची सखोल चौकशी करावी व भ्रष्ट गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल करून तसेच त्याने कमावलेल्या संपत्तीची 50% रक्कम जप्त करावी अशी देखील मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे। कारण नियमित घरगुती गॅस सिलेंडरसाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार कोणतेही स्पष्ट माहिती किंवा अधिकृत आदेश न दाखवता अतिरिक्त शुल्क आकारलं जात आहे। त्यामुळे एका सिलेंडरसाठी ग्राहकांकडून सुमारे 1200 रुपये तर मोठ्या सिलेंडरसाठी 3200 रुपये घेतले जात आहेत। तसेच दुसऱ्याच्या नावाचं सिलेंडर विकून गॅस एजन्सी व दलाल लाखो रुपये कमवत आहेत। यावर पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार असताना दुसरीकडे अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली आर्थिक भुर्दंड लावला जात असल्याचं सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। या संदर्भात भुसावळच्या वर्षा गॅस एजन्सीच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र एजन्सीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजतं। दरम्यान पुरवठा निरीक्षक अधिकारी रोशन रेवतकर यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ते देखील उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। म्हणून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण भाग व शहरातील एजन्सींच्या धंदा जोमात कारवाई करणारे गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.